तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीचे इंग्रजी शब्दार्थ पाहत आहोत. सर्वांनी सर्व शब्द काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐका, म्हणजे तुम्हाला संपूर्ण शब्दाचं रिव्हिजन होईल आणि पाठ होतील. तर सुरुवात करूया. माय इंग्लिश बुक 8 युनिट 1 इंट्रोडक्टरी ॲक्टिव्हिटीज. इंट्रोडक्टरी INTRODUCTORY. इंट्रोडक्टरी म्हणजे परिचयात्मक. ACTIVITIES ॲक्टिव्हिटीज म्हणजे कृती. OFTEN ऑफन म्हणजे नेहमी. CONTRACTED कॉन्ट्रॅक्टेड. FORM फॉर्म. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे संक्षिप्त रूप. FULL फुल. FORM फॉर्म. फुल फॉर्म म्हणजे पूर्ण रूप. FILLUP फिलअप म्हणजे भरून काढणे किंवा भरा. पुढचा शब्द PRIZE प्राइज म्हणजे बक्षीस. COMPETITION कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा. EFFORTS एफर्ट्स म्हणजे प्रयत्न. ACCEPT ॲक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे. SUCCESS सक्सेस म्हणजे यश. FAILURE फेल्युअर म्हणजे अपयश. REACTION रिॲक्शन म्हणजे प्रतिक्रिया. पुढचे शब्द पाहू. ALOUD अलाउड म्हणजे मोठ्याने. SATS सेट्स. WORDS वर्ड्स. सेट ऑफ वर्ड्स म्हणजे शब्दांचे संच. रिअरेंज. REARRANGE रिअरेंज म्हणजे पुनर्मांडणी करणे. अकॉर्डिंग. ACCORDING अकॉर्डिंग म्हणजे ज्यानुसार किंवा ज्याप्रमाणे. इन्क्रीजिंग ऑर्डर. INCREASING इन्क्रीजिंग. ORDER इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे चढत्या क्रमाने. प्री प्रायमरी. PRIMARY प्री प्रायमरी म्हणजे पूर्व प्राथमिक. LION लॉयन म्हणजे सिंह. MOUSE माऊस म्हणजे उंदीर. GOTUP गॉट अप म्हणजे मिळवणे. CAUGHT कॉट म्हणजे पकडले. BEGGED बेग्ड म्हणजे दया याचना करणे. HUNTERS हंटर्स म्हणजे शिकारी. ROARED रोअर्ड म्हणजे गर्जना केली. CHEWED च्यूड म्हणजे चघळले. मोरल ऑफ द स्टोरी. MORAL मॉरल. OFTHE द STORY स्टोरी. मॉरल ऑफ द स्टोरी म्हणजे गोष्टीचा बोध. PINE पाईन म्हणजे देवदार वृक्ष. SCRUB स्क्रब म्हणजे छोट्या झाडाझुडपांनी झाकलेला परिसर. स्क्रब. VALLEY व्हॅली म्हणजे दरी.
RILL रील, रील म्हणजे छोटा ओढा. BUSH बुश, बुश म्हणजे झुडूप. मस्की MUSKIE मस्की एका माशाचे नाव. BASS बाश, बाश म्हणजे बाश नावाचा मासा. LAKE लेक म्हणजे सरोवर. CREW क्रू, क्रू म्हणजे खलाशांचा समूह. LESSER लेसर, लेसर म्हणजे कमी महत्त्वाचा. TASK टास्क, टास्क म्हणजे कार्य, हाती घेतलेले काम. TRAIL ट्रेल, ट्रेल म्हणजे चिंचोळा मार्ग. BIGGER बिगर म्हणजे मोठा. CIRCLE सर्कल म्हणजे वर्तुळ. FORM फॉर्म, फॉर्म म्हणजे तयार करा. STAN झडे, स्टॅन्झा म्हणजे कवितेच्या ओळी. टर्न बाय टर्न, TURN टर्न, BY बाय TURN टर्न बाय टर्न म्हणजे एकानंतर एक याप्रमाणे. रायमिंग वर्ड्स RHYMING WORDS रायमिंग वर्ड्स म्हणजे यमक जुळणारे शब्द. ॲप्रोप्रिएट APPROPRIATE ॲप्रोप्रिएट म्हणजे योग्य. ॲप्रिसिएशन APPRECIATION ॲप्रिसिएशन म्हणजे रसग्रहण. COMPARES कम्पेअर्स म्हणजे तुलना करणे. एक्सप्रेशन EXPRESSION एक्सप्रेशन म्हणजे शब्दसमूह. एक्सप्रेशन म्हणजे भावना व्यक्त करणे असा अर्थ होतो. या कवितेमध्ये एक्सप्रेशनचा अर्थ शब्दसमूह असा आलेला आहे. येथे अर्थ म्हणजे या कवितेत असा अर्थ घ्यायचा आहे. एक्स्ट्रॅक्ट, एक्स्ट्रॅक्ट म्हणजे उतारा, वेचा. EXTRACT एक्स्ट्रॅक्ट म्हणजे उतारा, वेचा. इनकरेज ENCOURAGE इनकरेज म्हणजे प्रोत्साहन देणे. डिस्कस DISCUSS डिस्कस म्हणजे चर्चा करणे. अँड्रोक्लस अँड द लायन अँड्रोक्लस अँड द लायन. ग्रॅटिट्यूड GRATITUDE ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता. कृतज्ञता म्हणजे केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणे, त्याला म्हणायचं ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता. बेंचमेट BENCHMATE बेंचमेट म्हणजे वर्गमित्र. ब्रेवरी BRAVERY ब्रेवरी म्हणजे शौर्य. अल्टरनेटिव्ज ALTERNATIVES अल्टरनेटिव्ज म्हणजे पर्याय. बिलॉंग टू BELONGTO बिलॉंग टू म्हणजे च्याशी संबंधित. कार्निवरस CARNIVOROUS कार्निवरस म्हणजे मांसाहारी, मांस खाणारे. हर्बिवरस HERBIVOROUS हर्बिवरस म्हणजे तृणभक्षी, म्हणजे अन्नधान्य खाणारे, पिकावर अवलंबून असलेले, मांस न खाणारे, त्याला म्हणायचं हर्बिवरस. ऑमनिवरस OMNIVOROUS ऑमनिवरस म्हणजे मिश्राहारी. हे प्राणी दोन्ही खातात, मांस पण खातात आणि हे तृणभक्षी पण असतात, त्याला म्हणायचं ऑमनिवरस, मिश्राहारी. MANE मेन म्हणजे आयार. CUB कब म्हणजे सिंहाचा छावा, सिंहाचं पिल्लू. फ्लॉक FLOCK फ्लॉक म्हणजे थवा, झुंड. HERD हर्ड, हर्ड म्हणजे कळप. PRIDE प्राईड,
प्राईड म्हणजे सिंहाचा कळप, झुंड, TRICKED, ट्रिक्ट म्हणजे युक्ती, लबाडी, AWAKE, अवेक म्हणजे जागा होणे, हंग्री, HUNGRY, हंग्री म्हणजे भूक लागलेला, काइंड, KIND, काइंड म्हणजे दयाळू, GENTLE, जेंटल म्हणजे नम्र, शांत, कॉर्टियस, COURTEOUS, कॉर्टियस म्हणजे सभ्य, विनयशील, क्रुएल, CRUEL, क्रुएल म्हणजे क्रूर, नोबल्स, NOBLES, नोबल्स म्हणजे सरदार, WEALTHY, वेल्थी म्हणजे धनसंपन्न, श्रीमंत व्यक्ती, पुअर म्हणजे गरीब, SLAVES, स्लेव्ज म्हणजे गुलाम, FREEDOM, फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य, RIGHTS, राईट्स म्हणजे अधिकार, UNHAPPY, अनहॅपी म्हणजे दुःखी, बाउंड बाय लॉ, BOUND बाय LAW, लॉ, बाउंड बाय लॉ म्हणजे कायद्याने बांधलेला, लॉ म्हणजे कायदा, TO2OBEY, ओबे, टू ओबे म्हणजे पालन करणे, आज्ञा पाळणे, WICKED, विकेड म्हणजे पापी, दुष्ट, हर्टलेस, HEARTLESS, हार्टलेस म्हणजे निष्ठुर, निर्दयी, STARVED, स्टार्ड म्हणजे उपाशी ठेवणे, उपाशी असलेला, WHIPPED, व्हिप्ड म्हणजे चाबूक मारणे, अपॉर्च्युनिटी, OPPORTUNITY, अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी, ESCAPED, स्केप्ड म्हणजे सुटका झाली, निसटले, CLUTCHES, क्लचेस म्हणजे घट्ट पकड, COWARD, कॉवर्ड म्हणजे भित्रा, SHELTER, शेल्टर म्हणजे आश्रयस्थान, अफ्रेड ऑफ, AFRAID, अफ्रेड ऑफ म्हणजे ची भीती वाटणे, वाईल्ड बिस्ट्स, WILD, वाईल्ड, BEASTS, बिस्ट, वाईल्ड म्हणजे रानटी, बिस्ट म्हणजे प्राणी, वाईल्ड बिस्ट्स म्हणजे रानटी प्राणी किंवा हिंस्र पशु, रोम्ड, ROAMED, रोम्ड म्हणजे भटकणे, हिंडणे, वॉन्डरिंग, WANDERING, वॉन्डरिंग म्हणजे भटकणे, सडनली, SUDDENLY, सडनली म्हणजे अचानकपणे, एकाएकी, रिॲक्शन, REACTION, रिॲक्शन म्हणजे प्रतिक्रिया, FLEE, फ्ली म्हणजे पळून जाणे, ग्राउल्ड, GROWLED, ग्राउल्ड म्हणजे गुरगुरणे, रोअर्ड, ROARED, रोअर्ड म्हणजे गर्जना केली, पिटियसली, PITEOUSLY, पिटियसली म्हणजे कळवळून, पॉज्ड, PAUSED, पॉज्ड म्हणजे थांबला, कॉशियसली, CAUTIOUSLY, कॉशियसली म्हणजे फार काळजीपूर्वक, मोन्ड, MOANED, मोन्ड म्हणजे कणणे, WHIMPERED, व्हिम्पर्ड म्हणजे दुःखाने
विव्हळणे. टू लिक TOLICK, टू लिक म्हणजे चाटणे. PAW पॉ, पॉ म्हणजे पंजा. WOUNDED वुंडेड, वुंडेड म्हणजे जखमी झालेला. SWOLLEN स्वॉलन, स्वॉलन म्हणजे सुजलेला. डिस्ट्रेस DISTRESS डिस्ट्रेस म्हणजे फार मोठ्या संकटात. समॉनिंग अप SUMMONING अप, समॉनिंग अप म्हणजे शूर होण्याचा प्रयत्न. करेज COURAGE करेज म्हणजे धैर्य. स्ट्रेच्ड STRETCHED स्ट्रेच्ड म्हणजे सरकवला. इंटेन्शन INTENTION इंटेन्शन म्हणजे हेतू. डेफ्टली DEFTLY डेफ्टली म्हणजे कुशलतेने आणि जलद. टिअरिंग TEARING टिअरिंग म्हणजे फाडणे. बाउंड अप BOUNDUP बाउंड अप म्हणजे च्याभोवती बांधणे. हेल्पलेस HELPLESS हेल्पलेस म्हणजे असहाय्य. बिस्ट BEAST बिस्ट म्हणजे जंगली पशु. मीनव्हाईल MEANWHILE मीनव्हाईल म्हणजे दरम्यान. कंप्लेंट COMPLAINED कंप्लेंट म्हणजे तक्रार केली. टू कॅप्चर TOCAPTURE टू कॅप्चर म्हणजे पकडणे, जेरबंद करणे. प्रिझन PRISON प्रिझन म्हणजे कैद, कारावास. पुढचा शब्द बघू. सिरियस क्राईम SERIOUS सिरियस CRIME क्राईम. सिरियस क्राईम म्हणजे गंभीर गुन्हे. पनिशमेंट PUNISHMENT पनिशमेंट म्हणजे शिक्षा. एम्परर EMPEROR एम्परर म्हणजे राजा. ARRIVED अराइव्ड म्हणजे आगमन झाले. CHEERED चिअर्ड, चिअर्ड म्हणजे जोरजोरात ओरडणे. ट्रम्पेटर्स TRUMPETERS ट्रम्पेटर्स म्हणजे ढोल वाजवणारे. ब्ल्यू BLEW ब्ल्यू म्हणजे वाजवणे. ॲरेना ARENA ॲरेना म्हणजे परिसर किंवा मैदान ज्याच्या सभोवती प्रेक्षकांना खेळ व इतर कार्यक्रम पाहण्यासाठी खुर्च्या ठेवलेल्या असतात त्याला म्हणायचं अरेना. परिसर किंवा मैदान ज्याच्या भोवती प्रेक्षकांना खेळ व इतर कार्यक्रम पाहण्यासाठी खुर्च्या ठेवलेल्या असतात. डिसमेड म्हणजे दुःखी. DISMAYED डिसमेड म्हणजे दुःखी. फेरोशियस FEROCIOUS फेरोशियस म्हणजे भयंकर. पुट अप अ ब्रेव फ्रंट PUT पुट UP अप अ BRAVE ब्रेव FRONT पुट अप अ ब्रेव फ्रंट म्हणजे घाबरला नसल्याचे दाखवणे. बाउंडिंग BOUNDING बाउंडिंग म्हणजे उडी मारणे. रेज RAGE रेज म्हणजे राग. मेल्टेड MELTED मेल्टेड म्हणजे थंड झाला. अमेजमेंट AMAZEMENT अमेजमेंट म्हणजे करमणूक. HUGGED हग्ड, हग्ड म्हणजे घट्ट मिठी मारणे. WEPT वेप्ट म्हणजे रडला. RALIEF रिलीफ, रिलीफ म्हणजे शमन. रिलीफ म्हणजे मुक्त करणे, एखाद्या गोष्टीतून मुक्त करणे असा पण अर्थ होतो. दुःख, वेदना इत्यादीमधून मुक्त करणे रिलीफ. जॉय JOY जॉय म्हणजे आनंद.
WONDER वंडर म्हणजे आश्चर्य. TO2 EXPLAIN टू एक्सप्लेन म्हणजे स्पष्ट करणे. STRANGE स्ट्रेंज स्ट्रेंज म्हणजे अद्भुत, अनाकलनीय, विचित्र. BEHAVIOUR बिहेवियर म्हणजे वर्तन. REWARD रिवॉर्ड म्हणजे पुरस्कार. MATCH मॅच म्हणजे जुळवा. PHRASES फ्रेजेस म्हणजे वाक्यप्रचार. COLUMN कॉलम म्हणजे गट. बाउंड बाय लॉ कायद्याने बांधलेला. हे शब्द अगोदर झालेला आहे. बाउंड अप BOUNDUP बाउंड अप म्हणजे पक्के बांधणे. बाउंडेड टुवर्ड्स BOUNDED TOWARDS बाउंडेड टुवर्ड्स च्याकडे जाणे. रश्ड फॉरवर्ड RUSHED रश्ड FORWARD रश्ड फॉरवर्ड च्याकडे जाणे. फोर्स्ड टू फॉलो FORCED फोर्स्ड TO2 FOLLOW फॉलो. फोर्स्ड टू फॉलो म्हणजे आज्ञा पालनासाठी कटिबद्ध. TIEDUP टाईड अप टाईड अप म्हणजे पक्के बांधणे. अँटोनिम्स ANTONYMS अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी, अपोजिट्स. SYNONYMS सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द. बँडेज्ड BANDAGED बँडेज्ड म्हणजे पट्टी बांधणे. नॅरेट NARRATE नॅरेट म्हणजे वर्णन करा. HUMANS ह्युमन्स म्हणजे मानव. TITLE टायटल म्हणजे शीर्षक. ऑक्झिलरी वर्ब्स AUXILIARY ऑक्झिलरी VERBS वर्ब्स. ऑक्झिलरी वर्ब्स म्हणजे सहाय्यकारी क्रियापद. टू फॉर्म TO2 FORM फॉर्म. टू फॉर्म म्हणजे तयार करण्यासाठी. TENSE टेन्स म्हणजे काळ. MOODS मूड्स मूड्स म्हणजे प्रकार. प्रायमरी ऑक्झिलरीज PRIMARY प्रायमरी. AUXILIARIES ऑक्झिलियरीज प्रायमरी ऑक्झिलियरीज म्हणजे प्राथमिक सहाय्यकारी क्रियापदे. मेन व्हर्ब MAIN मेन VERB व्हर्ब. मेन व्हर्ब यालाच ॲक्शन व्हर्ब सुद्धा म्हणतात. मेन व्हर्ब म्हणजे मुख्य क्रियापद. पोलाइटली POLITELY पोलाइटली म्हणजे नम्रतेने. थॉर्न THORN थॉर्न म्हणजे काटा. पियर्स्ड PIERCED पियर्स्ड म्हणजे शिरला, घुसला. पुढचा पाठ आहे. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. या पाठावरील शब्द आहे काइंडेस्ट KINDEST काइंडेस्ट म्हणजे सर्वात दयाळू. THINGS थिंग्ज म्हणजे बाबी, गोष्टी. रिसीव RECEIVE रिसीव म्हणजे मिळणे, भेटणे. MANKIND मॅनकाइंड म्हणजे मनुष्यजात. इन मोस्ट कंट्रीज INMOST मोस्ट COUNTRIES कंट्रीज. इन मोस्ट कंट्रीज जास्तीत जास्त देशात. स्ट्रेंथ. नॉर्थर्न हेमिस्फियर NORTHERN नॉर्दर्न हेमिस्फियर उत्तर गोलार्ध.
नॉर्थर्न हेमिस्फियर उत्तर गोलार्ध. सीझन्स SEASONS सीझन्स म्हणजे ऋतू. स्प्रिंग SPRING स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतू. ऑटम AUTUMN ऑटम म्हणजे शरद ऋतू हिवाळा. विंटर WINTER विंटर म्हणजे हिवाळा. आर्टिस्ट ARTIST आर्टिस्ट म्हणजे कलाकार. पेंट्स PAINTS पेंट्स म्हणजे रंगवणे. इमॅजिनेशन IMAGINATION इमॅजिनेशन म्हणजे कल्पना. डिस्क्रिप्टिव्ह फ्रेजेस DESCRIPTIVE PHRASES डिस्क्रिप्टिव्ह फ्रेजेस वर्णनात्मक वाक्यप्रचार. HARM हार्म म्हणजे इजा पोहोचवणे. ग्रो GROW ग्रो म्हणजे वाढणे. स्प्रेड SPREAD स्प्रेड म्हणजे पसरणे. गॅदर GATHER गॅदर म्हणजे जमा करणे. बाउज BOUGHS बाउज म्हणजे फांद्या. लीव्ज LEAVES लीव्ज म्हणजे पाने. वूड WOOD वूड म्हणजे लाकूड. हॅलोवीन HALLOWEN हॅलोवीन म्हणजे पाश्चात्य राष्ट्रांत साजरा केला जाणारा सण. बड्स BUDS बड्स म्हणजे पाकळ्या कळ्या. BEAMS बिम्स म्हणजे किरणे. ड्रॉसी DROWSY ड्रॉसी म्हणजे झोपलेले. ललबाय म्हणजे अंगाईगीत. पिक फ्रॉम PICK पिक FROM फ्रॉम पिक फ्रॉम म्हणजे चांगलं निवडा. राईम RHYME राईम म्हणजे यमक. क्रिएट CREATE क्रिएट म्हणजे निर्माण करणे. रेफर्स REFERS रेफर्स म्हणजे संदर्भ देणे. पिकआउट PICKOUT पिकआउट म्हणजे निवडणे. फॅक्ट्स FACTS फॅक्ट्स म्हणजे घटना. प्रोव्हाइड PROVIDE प्रोव्हाइड म्हणजे पुरविणे. शेल्टर SHELTER शेल्टर म्हणजे आश्रयस्थान. हार्म HARM हार्म म्हणजे धोका पोहोचवणे. हार्मलेस HARMLESS हार्मलेस म्हणजे धोका नसलेले. फेस्टिवल FESTIVAL फेस्टिवल म्हणजे सण किंवा उत्सव. सेलिब्रेटेड CELEBRATED सेलिब्रेटेड म्हणजे साजरा केला. नेबर NEIGHBOUR नेबर म्हणजे शेजारी. ह्यूज HUGE ह्यूज म्हणजे प्रचंड मोठा. बन्यान BANYAN बन्यान म्हणजे वडाचे झाड. चॉप्ड डाऊन CHOPPED DOWN चॉप्ड डाऊन म्हणजे तोडून टाकणे. कन्स्ट्रक्शन CONSTRUCTION कन्स्ट्रक्शन म्हणजे बांधकाम. इमॅजिनरी IMAGINARY इमॅजिनरी म्हणजे कल्पनात्मक. कन्व्हर्सेशन CONVERSATION कन्व्हर्सेशन म्हणजे संभाषण. एलिसिट ELICIT एलिसिट म्हणजे काढून घेणे. डिग्रीज ऑफ कंपॅरिझन DEGREES डिग्रीज OF COMPARISON डिग्रीज ऑफ कंपॅरिझन म्हणजे तरतमभाव. ॲडजेक्टिव्ह ADJECTIVE ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. ह्युमन कॅरेक्टरिस्टिक्स
HUMAN ह्युमन, CHARACTERISTICS ह्युमन कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे मानवी वैशिष्ट्ये. फिगर ऑफ स्पीच FIGURE फिगर ऑफ SPEECH स्पीच. फिगर ऑफ स्पीच म्हणजे भाषा अलंकार. पर्सॉनिफिकेशन PERSONIFICATION पर्सॉनिफिकेशन म्हणजे मनुष्यत्वाचा आरोप अलंकार. स्लिपरी SLIPPERY स्लिपरी म्हणजे निसरडा. ARGUE अर्ग्यू म्हणजे वाद करणे. आर्ग्युमेंट्स ARGUMENTS आर्ग्युमेंट्स म्हणजे वादविवाद. क्वारल QUARREL क्वारल म्हणजे भांडण. फॉरगिव्ह FORGIVE फॉरगिव्ह म्हणजे माफी देणे. पनिश PUNISH पनिश म्हणजे शिक्षा देणे. प्रॉपर PROPER प्रॉपर म्हणजे योग्य. ऑप्शन OPTION ऑप्शन म्हणजे पर्याय. टीज TEASE टीज म्हणजे चिडवणे. ट्रबल TROUBLE ट्रबल म्हणजे संकट. अव्हॉइड AVOID अव्हॉइड म्हणजे टाळणे. पंक्च्युएशन मार्क्स PUNCTUATION पंक्च्युएशन MARKS मार्क्स. पंक्च्युएशन मार्क्स म्हणजे विरामचिन्हे. द बेस्ट वे THE BEST बेस्ट WAY दी बेस्ट वे म्हणजे सर्वात योग्य मार्ग. टू गेट रीड ऑफ TO2 GET गेट RID रीड ऑफ. टू गेट रीड ऑफ म्हणजे ज्यापासून सुटका करणे. एक्स्ट्रॅक्ट्स EXTRACTS एक्स्ट्रॅक्ट्स म्हणजे उतारा. LONELY लोनली म्हणजे एकाकीपणे. अननर्व्ड UNNERVED अननर्व्ड म्हणजे चेता नसलेला. ड्यू टू DUE ड्यू टू म्हणजे ज्यामुळे. सर्टन CERTAIN सर्टन म्हणजे निश्चित. रिप्लेस्ड REPLACED रिप्लेस्ड म्हणजे ज्याऐवजी ज्या जागी. ट्रम्बल TREMBLE ट्रम्बल म्हणजे थरथरणे. स्टेअर्ड ॲट STARED ॲट स्टेअर्ड ॲट ज्याकडे कटाक्ष नजर टाकणे. ऑल डेव्हरिंग लुक ALL ऑल DEVOURING डेव्हरिंग LOOK लुक. ऑल डेव्हरिंग लुक भीतीने पाहणे. टू मेमराईज TO2 MEMORY टू मेमराईज म्हणजे आठवणे. कॉजेस CAUSES कॉजेस म्हणजे कारणे. इफेक्ट्स EFFECTS इफेक्ट्स म्हणजे परिणाम. बॅटल BATTLE बॅटल म्हणजे युद्ध. वेल प्रिपेअर्ड WELL वेल PREPARED वेल प्रिपेअर्ड म्हणजे छान तयार केलेला. वेल ब्लँक WENT वेंट BLANK ब्लँक वेंट ब्लँक काही न आठवणे.